शॉपिंग पण केली, तुम्ही बघायला या. काय गो परी, काय बडबडतेस? अहो खरंच माझ्या आईचं लग्न ठरलंय. सगळी कामं मला एकलंच करायला लागतात. अहो अहो, आता एक काम घर जमत नाही, तुम्हाला सांगितलेलं. सगळं मीच बघायचं, घरातलं बाहेरचं एकटीने मीच बघायचं. तुमचा या घरात उपयोग आहे का, सांगा ना मला. काकू काय झालं? अगे तुझे काका काहीच काम करत नाही. तू जरा त्यांना रागवतेस का? रागवून काय होणार आहे? ते काम करत नसतील तर तुम्ही दुसरं लग्न करा ना. तू काय बोलतेस तू? हो. अगं तुझ्या जिभेला काय हाड? तुझ्याशी प्रेमाने काय वागले तर तू काही बडबडशील? तुम्ही चिडताय कशाला? माझी आई पण लग्न करते, काम करायला बाबा आणतीये. शॉपिंग पण झाली आमची, काकूंच्या घरी बघायला या. अगं काय बोलतेस तू? अहो खरंच, मी पण काय तुमच्याशी बोलत बसलीये. अजून मला सगळ्यांना सांगायचंय, माझ्या आईचं लग्न आहे, माझ्या आईचं लग्न आहे. काका, माझ्या आईचं लग्न आहे, शॉपिंग बघायला या. माझ्या आईचं लग्न आहे, माझ्या आईचं लग्न आहे. अहो अहो ऐका ना माझं. हो खूप ऐकलं ना तुमचं. गोड गोड बोलता आणि मला हवंय तेच करता तुम्ही. बघितलंय मी. काय करत होती तिकडे शॉपिंगचा विषय काढायची? हे बघा, हे सगळं मी मुद्दामून केलेलं नाहीये. गप्पा बसा. मला काय कळत नाही असं वाटलं तुम्हाला? काहीतरी कारण काढून बोलवता आणि मग बोलण्यात गुंडाळून घेता मला. मला तिकडे काय बोलता येत नाही ना, याचा गैरफायदा घेता तुम्ही. नेहाचं नाव पुढे करून स्वतःचं घर भरताय तुम्ही. थोडं तरी ऐकून घ्या ना माझं. बस, आतापर्यंत तुमची खूप नाटकं सहन केली, कळलं ना? इथून पुढे तुम्हाला काही एक मिळणार नाहीये. ते कमिशन बिमिशन सगळं विसरा आता. हे ना असं होतं माझं परांजपे. बघा ना, आता कोणासाठी काही करायची सोयच राहिलेली नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचे वाया गेलेले पैसे दिसतायत, पण माझे केलेले कष्ट नाही दिसत आहेत. स्वतःचा फायदा आणि कमिशन हे सोडून तुम्ही आतापर्यंत काय वेगळं केलंय ना ते मला सांगा. परांजपे ऐका, लग्न ठरलं म्हणजे लग्न झालं असं होत नाही. आता तुम्हाला ती आवडायला लागलीये, तुमचं तिच्यावर प्रेम बसलंय, म्हणजे नेहाचं तुमच्यावर प्रेम बसलंय असंही होत नाही, नाही का? म्हणजे लग्न लग्न आणि ऐन वेळेला 1760 विघ्न असं झालं ना. आता बघा, माझ्यामुळे तुम्ही नेहाजी वरून नेहावर आलात ना, हे लक्षात ठेवा बरं का. आता बघा, तुम्हाला फक्त नेहा बोलताना गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं की नाही? आता तुम्ही काही बोलत नाही यावरून मला कळलं की तुम्हाला काय वाटत असेल. ही झाली तुमच्या प्रेमाची पहिली पायरी. आता तुम्हाला इथं येऊन प्रेमाची दुसरी पायरी चढायची आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी निमित्त काढून इकडे या, मग मी तुम्हाला सांगेन. हो, आता काय करताय आणखीन वेगळं? सरप्राईज आहे. तुम्ही आलात की कळेलच तुम्हाला. मग येताय ना? काय परांजपे? ठीक आहे. खरं तर आज बिझी होतो, पण तुम्ही एवढा आग्रह करताय तर आता यावं लागेल. नेहानी बोलवलंय असं समजा. काय बाय. मीनाक्षी, आता वेळ दौडून चालणार नाही, तयारीला लागायला हवं. नाही म्हणताना केवढं शॉपिंग झालं ना. खूप उशीर पण झाला. तुझी ती शेफाली आली नसती ना तर वेळेत आटपलं असतं सगळं. काकू तुम्हाला माहितीये ना शेफाली. हो ना. नेहा, ही साडी इथे वेगळीच दिसते ग. तिकडे रंग वेगळा दिसत होता नाही? तिथल्या त्या लाईट्स मुळे तसं वाटत होतं का? हा, चल आपण दोघे मिळून पटकन आटपून टाकूया सगळं हे. हो हो चल. चला या या सगळी या. आई, आपण यांना सगळ्यांना आपली शॉपिंग दाखवायची. मम्मी, अगं यांनी खरंच शॉपिंग केलंय. मग मी काय खोटं सांगितलं का? तू ना तशी खवडीच आहेस. तू काय सांगशील ना काही सांगता येणार नाही. नेहा, अगं परी म्हणत होती आईचं लग्न ठरलंय. काय ग, आम्ही काय ऐकलं ते खरं आहे का? खरंच तू लग्न करतेस? कधी, कुणाशी? आता आम्हाला पण कळू द्या की. हे नेहाताई, तू तर एकदम छुपे रुस्तम निघाली यार. तू सुमडीत कधी लग्न ठरवलंस? काही कळलंच नाही आम्हाला. कळलं ना असं का म्हणताय? मी सांगितलं होतं ना. तू तर आता काही बोलूच नकोस. घरी चल, मी तुला सांगते. तिच्यावर कशाला रागवते?
आता आम्हाला पण सांग ना. अहो आता एवढ्या सगळ्या जणी मिळून जर तिला विचारायला लागलात तर ती गोंधळूनच जाणार ना. मी तुम्हाला सगळं काही सांगते समजावून, अगदी पहिल्यापासून सांगते. आधी ते सगळं नंतर. तो कोण आहे ना ते आधी सांगा. परी, वेलकम फ्रेंड. यश, तू इथे असं अचानक? अगं आई, मीच त्याला बोलवलं आपली शॉपिंग बघायला. यश, ये रे आत ये, बस ना. तर ना आधी पण येत होता, गेल्याच नाही पाहिलं होतं. जमलं असेल म्हणून येत असेल. जोडा बाकी छान दिसतोय हा. तुम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये जॉब करता का? हो. मला वाटलंच तिकडेच भेटले असतील दोघे. नेहाने नशीबच काढलं म्हणायचं. दुसऱ्यापणात पण काय राजबंडा नवरा मिळालाय. हे मम्मी, अगं मला पण असाच कोणीतरी बघ ना. बघ ना किती डॅशिंग आहे, हँडसम आणि चिकणा आहे ना. बघशील ना मम्मा तू. तुम्ही सगळे नक्की काय बोलताय? ते तुला नाही कळणार, गप्प बस. मग जरा मोठ्याने बोला ना, म्हणजे मला, आईला आणि माझ्या फ्रेंडला पण कळेल ना. छान आहे. हो काय बडबडताय तुम्ही सगळे? आता सगळंच फोडून सांगायचं का? अगं ते दोघं लाजत नसतील तर आपण तरी बोलताना का लाजायचं? बाकी जोडा छान आहे हा. एक मिनिट, कुठल्या जोड्याबद्दल बोलताय तुम्ही? ए नेहाताई, तू एकदम सगळं सुमडीत ठरवलं, आता ऍक्टिंग कशाला करतेय? अगं बरं, तुमचं नाव तरी आम्हाला कळेल का? नाही नाही, आता जे काय सांगायचंय ते उखाण्यातच सांगायचं. अगदी बरोबर. जावे बापू, आता नाव घ्या बघू पटकन. आता येणार आहे खरी मजा. परांजपे इतके खुश होणार आहेत ना की मला जाता जाता 1000 रुपये देऊनच जातील नक्की. येस. लागतात. अहो किती लाजताय? आत्ताच एवढे लाजलात तर लग्न झाल्यावर काय होणार? कोणाचं लग्न काय बोलताय तुम्ही? आता हे पण काय आम्हीच सांगायचं का? हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे अजिबात नाही, उलट आता मला सगळं कळतंय. हो नाही, हो ना काकू? हो का, बरोबर बोलते ती. पण मी काय म्हणते, आपण यांच्यासोबत एक फोटो काढूया का? हो. अगं, विचारतेस काय? चला काढूया. नको, चल, चल, पट, 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 पट. अजिबात लाजायचं अरे, नाही. चल, कुठे? काय चाललंय तुमचं? बाजूला पहिले, बाजूला वा. काय चाललंय तुमचं? अहो, तुमच्या नेहाचं लग्न ठरलंय ना, मग आम्ही आनंदित असणारच ना. अहो, लग्न ठरलंय, पण हा आमचा जावई नाहीये. मग कोण आहे? ते खूप मोठे वकील आहेत, परांजपे, ऍडव्होकेट परांजपे. लग्न करत मयत झाल्यासारखी काय गोंड केली आहे तुम्ही सगळ्यांनी? काही काय बोलतेस ग? आता मग ह्या एकदम शांत झाल्या म्हणजे तसंच बोलणार ना मी काकू. पण ते वकील काही यांच्या एवढे भारी नाहीये. बुद्धी असं बोलायचं नाही. गप्प बस. पण मी काय चुकीचं बोललीये? तुम्ही इथे कशासाठी आला होतात? तुम्ही काय शॉपिंग केलंय ना ते बघायला आलो होतो. आणि तू इथे कशासाठी आला होतास? बहिणी, मी ऑफिसला गेले नव्हते ना, म्हणून अपडेट जायला आला होता तो. यश, आपण घरी जाऊन बोलू. चल. ऐका, माझं काम आहे, मग तिकडे जाऊ नका. मी काहीतरी महत्वाचं आहे म्हणून सांगते. वहिनी, ऐका ना वहिनी. काय? माझ्या जरा गुड्डीकडे बघा ना. बघितलं मला अहो, तिथे असं नाही, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत. नेहासाठी मुलगा बघितला, माझ्या गुड्डीसाठी पण बघा ना. पोर मोठी गुणाची आहे हो, पण फक्त तिचं लग्नच कसं ते जमत नाही. बास ना आता, ठेवा ना बाजूला. ते का प्लास्टिक पण खाणार का?
तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला सिरियसनेस नाही हा माझा प्रॉब्लेम आहे. सिरियस व्हायला तसा काहीतरी घडायला पण पाहिजे ना साहेब. क्या वा सिरियस. नेहा कामतने सही केली आहे. आता या प्रॉपर्टीवर माझा ताबा आहे. वेळेत प्रॉपर्टी सेल करून हवी मला, कळलं ना? मानला परांजपे साहेब, मानला तुम्हाला. परांजपे साहेब हे असा घडेल असं मला कधी स्वप्नात पण वाटला नव्हता. एवढा वेळ लागेल असं मलाही वाटलं नव्हतं. त्या नेहा कामतने थकवला मला फार. तिने आणि तिच्या पोरीने ते पोरीचं प्रोजेक्ट करण्याच्या नादात तर मला असं वाटलं की माझं हे प्रोजेक्ट हातात न जात आहे का. साहेब मी पण वाट बघून थकलो होतो. मला असं वाटलं का तुम्ही पण आता दुसऱ्या प्रॉपर्टीच्या मागे लागले. फक्त प्रॉपर्टीचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती गोवर्धन शेठ. तिथे घरासोबत घरवाली पण हवी आहे ना, त्यामुळे वेळ लागला. हात नाही लावायचा. पोरं पण ना डोक्याला ताप असतात, एकदा सांगून ऐकत नाही. अहो हे समजे गोष्टीच्या तुम्हाला तर सवय करून घ्यायला लागेल साहेब. त्याचा काय आहे, तुमच्या पॅकेज मध्ये आई शंती पोरगी पण फ्री आहे ना. आधीच एक तर ती डोक्यात जाते माझ्या, सतत आई 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 आई. त्या डायबेटिक पेशंट, रोजचा इंजेक्शनचा खर्च कोणी सांगितलंय आपल्याला नाही करायचा एवढा खर्च. कोण करेल? अरे जा ना. कोण करेल म्हणजे तुम्हीच करणार सगळा खर्च. ती आहे तोपर्यंत म्हणजे लोक इंजेक्शन देऊन काटा काढतात. इथे मला तेच काम इंजेक्शन न देता करायचं. तर का असं घडलं ना, फक्त 4 दिवसात त्या परीचे पंख गळून पडले. हो साहेब, अशा शब्दात तुम्हाला वाटते. ते पोरगी शंकी आहे ना, तिची आई पण आहे. तिचे गळून पडलेले पंख पुन्हा उगवतील. खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या ना. साहेब 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 द्या ना खायला काहीतरी. साहेब 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 मला हात साहेब. माझी बोटं सोडा साहेब. साहेब साहेब माझी बोटं सोडा. हो साहेब लवकर काय खाली गेला तर सिग्नल सुटला तर ते पोरगा मरून जाणार. साहेब परत गाडीला हात नाही लावायचा. आज बोटं चिरडली आहेत, उद्या हात असेल. या मला वाटतं मला आता निघायला हवं. अरे बस ना, फॅन लाव. 1 मिनिट. हे काय पाकळ्या पडल्या. आता तुमच्या मनाला शांतता मिळाली असेल ना माझ्या मेहनतीवर पाणी फिरवून. आता त्या परांजपेना काय सांगायचं मी. वहिनी, हा सगळा काय प्रकार आहे? हे तू केलंयस का? आता सांगून काय उपयोग.
पण तरी सांगते, परांजपे येणार आहेत आणि हे सगळं मी परांजपेसाठी केलं होतं. म्हटलं तुम्ही दोघं आतमध्ये याल, मग तुमच्या अंगावर अशा मस्तपैकी पाकळ्या पडतील. किती रोमॅन्टिक ना. पण नेमकं नको त्यावेळी नको तो माणूस आत आला. या सगळ्याची काही गरज नाहीये. किती फिल्मी वाटतंय सगळं. मला वाटलंच होतं तू हे असंच काहीतरी बोलणार, म्हणून मी तुला आधी सांगितलंच नव्हतं. अगं मला वाटलं की म्हटलं परांजपे आणि तू, तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडतंय. म्हटलं आपणही काहीतरी नवीन घडवूया. अगं अशा सगळ्या गोष्टींमुळे ना एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागतं. पण कसलं काय, सगळं वाया गेलं, फुक्कट गेलं माझं सगळं. यश, आता तरी तू निघणार असशीलच ना? हो. अरे नाही, तू थांब ना यश. हो नाही काय चाललंय? तो हो म्हणतोय आणि तू नाही म्हणतीयस. झालं की नाही तुमचं ऑफिस बद्दलचं काय ते बोलून? जाऊ दे ना त्याला. परीने त्याला थांबायला सांगितलं. आता कशाला? अगं काय काय शॉपिंग केली ती दाखवायची आहे त्याला. तुम्हाला ना काही कळतच नाही. ती परी किती लहान आहे, ती काहीही सांगेल आणि तुम्ही ऐकणार. ह्याला काय कळतंय बायकांच्या खरेदीतलं? उगाच बहाणे. म्हणजे परी उगीच काहीतरी बहाणे करत असते ना ह्याला भेटण्यासाठी आणि बोलवण्यासाठी, असं मी म्हंटल. यश, पाणी पिऊन झालंच असेल ना? चहा प्यायचा आता? करू चहा? नेहमी येतो. आता उचल त्या पाकळ्या. परांजपे आले तर त्यांना काय वाटेल? मला एक काम आठवलंय. हा नेहा, मी आले पटकन. यश, 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 काय झालं? काय झालं? आता आत काय झालं? सगळ्या पाकळ्या वाया गेल्या. हे बघ यश, आतापर्यंत उठ सूट नेहा 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 करणं ना ओके होतं, पण जरा आता तिच्यापासून लांब राहा. आता ती एकटी नाही राहिली. आता तिचं नवं आयुष्य, तिचा नवा संसार सुरू होणार आहे. तिच्या आयुष्यात तिचा नवरा येणार आहे. नवरा. मला मान्य आहे, आतापर्यंत तू तिचा एकमेव मित्र होतास, ती तुझी एकमेव मैत्रीण होती, पण काही मर्यादा आहे की नाही? आणि याचं काहीतरी भान ठेवा ना. आता जे काकूंच्या घरामध्ये घडलं ते परांजपेनी बघितलं असतं तर त्यांनी काय विचार केला असता? कोणत्या नजरेने बघितलं असतं आमच्या नेहाकडे? हा, तू पुरुष आहेस रे, तुला नाही फरक पडत, पण ती एकटी बाई आहे. आज 4 लोक तिला नावं ठेवायला वेळ लागणार नाही. समजतंय का मी काय बोलतेय ते? आणि मला सांग, मी चुकीचं बोलतेय का? नाही. मग काय ठरलंय? माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो त्रास झालाय त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. यापुढे असं होणार नाही याची मी काळजी घेईन. यश, आता ना तू अक्षता टाकायलाच ये. म्हणजे यायलाच पाहिजे असं काही नाही हा, कारण लग्न आम्ही कसं घरगुती करतोय ना, सगळ्या अगदी साध्या पद्धतीने. आणि तुला जर आठवण आली ना परीची, तर फोन नंबर आहेच तुझ्याकडे परीचा, कधीही फोन कर तिला, पण फक्त परीला. ये आता, उशीर होत असेल ना, ये आता.